आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. भाई, शिवादाला थोडा वेळ बाहेर पाठवणारे. नाही पाठवू शकत. त्याला मी आधीच वॉर्न केलं होतं, पण त्याचं तोंड हातात राहील तर शपथ. शिक्षण काय झालंय? शिवाने संपलेला चहाचा कप खाली ठेवत दुसरा प्रश्न विचारला. तसा सूर्याने आता डोक्यालाच हात लावला. शिवा, काही हरकत नाही. रीतीप्रमाणे सगळं करतायत शिवराज, दिवाकर म्हणाले. तसं शिवराज पाटीलच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. जणू काही आपण खूप मोठा तीर मारलाय असे हावभाव सध्या त्याच्या चेहऱ्यावर होते. हा तर राधा, तुझं शिक्षण काय झालंय? दुर्वाला तर त्याच्या प्रश्नांचं हसूच येत होतं, पण तिला मज्जा वाटत होती, त्यामुळे तिने सुद्धा त्याला अडवलं नाही. MBA च्या शेवटच्या वर्षाला आहे. स्वयंपाक येतो? अरे शिवादा, काय करतोयस? याला काय करायच्या तितक्या चांबार चौकशा. सूर्या इथे मनातच चडफडत होता. हो येतो. नॉनव्हेज येतं? झालं, मोडलं आता माझं लग्न. नाही, आमच्या घरात कोणी खात नाही, त्यामुळे कधी बनवलं नाहीये. चालतंय की, दुर्वा तरी कुठं खाते नॉनव्हेज? अक्का साहेबांनी लगेच बाजू सावरून घेतली. तेव्हा कुठे सूर्याच्या जीवात जीव आला. सत्यजित आणि सूर्या दोघेही त्याच्याकडे खूप रागात बघत होते, पण त्यांचे ते एक्सप्रेशन्स नोटीस करायला तो त्यांच्याकडे बघत सुद्धा नव्हता. त्याचं सगळं लक्ष इंटरव्ह्यू घेण्यात होतं. त्याने एकदा जरी सत्यजितकडे पाहिलं असतं तर आतापर्यंत वाटीभर मूग गिळून गप्प बसला असता तो. शिवणकाम येतं का? नाही. काही हरकत नाही, आपण बाहेरून कपड्यांना टिपा मारत जाऊ. शिवा बत्तीशी दाखवत म्हणाला. खरं तर त्याचं सगळं लक्ष किचनकडे लागलेलं होतं, कारण किचन मधून रवा भाजण्याचा खमंग वास येत होता. शिवा, जरा आम्ही पण प्रश्न विचारू का? हो हो, विचार ना भाई. अरे आपलंच घर आहे. कॅरी ऑन कॅरी ऑन, शिवा म्हणाला. तसंच सत्यजितने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं आणि यावेळी त्याचे ते लाल झालेले निळे डोळे बघून शिवाने एक आवंढा गिळला. आपण नक्कीच काहीतरी माती खाल्लीये हे आता कुठे त्याच्या लक्षात आलं. शिऱ्याच्या नादात तो सगळं आजूबाजूचं जगच विसरून गेला होता. पण सत्यजितच्या डोळ्यांकडे बघताच तो शिऱ्याच्या दुनियेतून शिवाच्या दुनियेत परत आला. सूर्या बिचारा नवरदेव होता, पण त्याला कोणी बोलूच देईना. आपला नंबर कधी येईल या प्रतीक्षेत तो तळाशी गेलेला चहा थेंब थेंब करत घोटत होता. MBA नंतर पुढे काय करायचा विचार आहे? आय मीन बिझनेस जॉईन करणार आहेस की काही वेगळे प्लॅन्स आहेत? मी MBA झाल्यानंतर जॉब करायचा विचार केला होता, पण आता बिझनेस जॉईन करायला आवडेल, पण ऍज अ ट्रेनी, कारण मला कामाचा अजून काही अनुभव नाही. तिने उत्तर दिलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. सूर्याचा चेहरा पण खुलला होता. सासरे बुवा,
तुमची काही हरकत नसेल तर त्या दोघांना एकमेकांशी बोलू द्यावं. माझी काही हरकत नाही. दिवाकर म्हणाले. तसं सूर्याचा चेहरा उजळला. त्याला वाटलं ते नाही म्हणतील, पण त्यांच्या होकाराने साहेब खुश झाले. राधा, सूर्याला गच्चीवर घेऊन जा आणि मग निवांत बोला, दुर्वा म्हणाली. जा सूर्या जा, जीले अपनी जिंदगी. जे काही विचारायचंय ना ते आत्ताच विचारून घे. शिवा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तसं त्याने बारीक नजर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याची ती करारी नजर बघून शिवाने लगेच त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतला आणि एक जबरदस्तीची स्माइल दिली. राधा चुपचाप गच्चीच्या पायऱ्या चढून गेली. सूर्या पण तिच्या मागोमाग निघून गेला. ते दोघं वरती जाता शिवाने मोर्चा दुर्वाकडे वळवला. वहिनी, त्यांची मीटिंग चालू आहे, तोपर्यंत आपले शिरा पोहे उरकून घेऊया. म्हणजे शिरा कसं गरम गरम खाण्यातच मजा असते की नाही. शिवा म्हणाला. तसंच सत्यजितने पुन्हा एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. यावेळी मात्र त्याचं लक्ष सत्यजितकडे गेलं. त्याची ती धारदार नजर बघून तो लगेच सोफ्याच्या दुसऱ्या कोपऱ्याला सरकला. हो, आणते हा, असं म्हणत दुर्वा आत निघून गेली. मी जरा आलोच, असं म्हणत दिवाकर सुद्धा आत निघून गेले. अरे भिकाऱ्या, तुला घरी शिरा भेटत नाही का? सॉरी भाई, ते आपला वेळ वाचावा म्हणून मी म्हणालो. आता त्यांचं बोलणं होईपर्यंत आपण काय नुसतं बसून राहणार का? तरीही तो हिम्मत करून म्हणालाच. यावेळी सत्यजितचे एक्सप्रेशन्स मात्र असे होते की माझ्या हातात फक्त एक साऊंड प्रूफ बंदूक पाहिजे, मग नक्कीच एक बुंग असा आवाज त्याच्या दोन्ही कानाजवळून गेला असता. या सूर्यजित पाटील या. वर जाताच राधा त्याच्याकडे बघून म्हणाली. आपल्याला बघायला येणाऱ्या मुलासोबत कोणी असं बोलतं, डायरेक्ट नाव घेऊन? मग कसं बोलतात? अहो म्हणायचं. अहो, आणि तुला वाट बघ. ती तिथून जाऊ लागली. तसा त्याने पाठीमागून तिचा हात पकडला आणि तिला जोरात पाठीमागे ओढत मागूनच तिला मिठीत घेतलं. सूर्या, वेळ लागलाय का तुला? गच्चीवर आहोत आपण. कोणी पाहिलं तर? पाहिलं तर पाहिलं, आय डोंट केअर. आता होणारी बायको आहेस तू माझी. तू ना खूप निर्लज्ज आहेस. सोड मला. हो, या बाबतीत आम्ही सगळे भाऊ निर्लज्ज आहोत. सूर्या, प्लीज यार, कोणी पाहिलं तर खरंच प्रॉब्लेम होईल. सोड ना. मग आधी अहो म्हण, तरच तुला सोडेन मी. बोल बोल, पटकन बोल, नाहीतर. अहो, प्लीज सोडा ना. तो पुढे काही बोलायच्या आधीच ती म्हणाली. तसं त्याने गालात हसून तिला सोडून दिलं. हे घे तुझा शिरा. वहिनी, मला पोहे कमी दिलेस तरी चालतील, पण शिरा मात्र जास्तच हवा, तो म्हणाला. तितक्यात सत्यजितने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. इट्स ओके,
एवढे पण चालतील मला. दुर्वाने बाकीच्यांना सुद्धा नाश्ता सर्व्ह केला. संपतराव, तुमची काही हरकत नाही ना या लग्नाला? नाश्ता करता करता दिवाकर रावांनी विचारलं. तसं संपत काकांना जोरदार ठसका गेला. काका हो, हळू, हे घ्या, पाणी घ्या. थोडं पाणी पिल्यावर त्यांना बरं वाटलं. नाही, माझी काही हरकत नाही. आमच्या घरात सगळे निर्णय सत्यजितच घेतो आणि त्याचे निर्णय योग्यच असतात. चांगलंय चांगलंय, दिवाकर राव म्हणाले. शिऱ्याची प्लेट मिळाल्यापासून शिवाचं तोंड आपोआप बंद झालं होतं. कारण त्याचा रूल, जेवताना फक्त जेवणाकडेच लक्ष द्यायचं, बाकी कुठेही पाहायचं नाही. तेवढ्या वेळात बाकीच्यांनी इतर गोष्टी बोलून घेतल्या. मला खरंच विश्वास बसत नाहीये की आपलं लग्न होतंय. तसा अजून मी लग्नाला होकार दिला नाहीये. अजून मी तुला काही प्रश्न विचारलेत का? अजून मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा बाकी आहे. तुझे विचार जाणून घ्यायचे, मग मी ठरवेन तुला पसंत करायचं की नाही ते. हो का? मग अजून मी सुद्धा होकार दिलेला नाहीये. आता तुम्ही सगळे मला बघून जाणार, मग आमच्या घरचे तुमचं घर बघायला येणार. त्यानंतर माझी मर्जी विचारली जाणार. आणि मी जर नाही म्हणाले तर बाबा पण या लग्नाला नाहीच म्हणणार. तू ना मला बोलूच देऊ नकोस. तुला मी पसंत नसेल तर तसं सांग जाऊन खाली. राधा, चल आता मजाक मस्ती सोड. सिरियसली एक प्रश्न विचारतोय. हे बघ, मागे पण मी तुला एकदा सांगितलंय आणि आज पुन्हा एकदा ती गोष्ट क्लिअर करतोय. पाटलांच्या प्रॉपर्टीमध्ये माझा काहीच हिस्सा नाहीये. फक्त ती एक कंपनी माझ्या नावावर आहे. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाहीये. हा, फक्त एक सोन्यासारखी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीवर माझं खूप प्रेम आहे. दुसरं म्हणजे वहिनीला आम्ही आमच्या आईच्या ठिकाणी मानतो. सो अक्कानंतर घरातले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार तिलाच आहे. तुला कळतंय ना म्हणजे मी काय म्हणतोय ते? हो, कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते. डोंट वरी, त्या घरात मी माझ्या मर्यादा सांभाळून वागेन. आणि तसंही ताईचा स्वभाव मला माहितीये. ती तशी किंचित रागीट आहे, पण खूप प्रेमळही आहे. समोरचा माणूस जसा वागतो त्याच पद्धतीने ती त्याच्याशी वागते. हो ग, पण आता फक्त वहिनीच नसणार आहे, तर लवकरच तारा वहिनी सुद्धा या घरात येतील. सो मला फक्त हेच सांगायचंय की जसं तू या घरात वहिनी सोबत वागतेस, आय मीन बहिणी म्हणून, तो राग किंवा रुसवे फुगवे तसं काही आपल्या घरी करत जाऊ नकोस. तू जर वहिनीशी अशी वागलीस तर तारा वहिनी पण तसंच वागतील. आणि मला वाटतं घरातली मोठी सून म्हणून वहिनीला तुम्ही दोघींनीही रिस्पेक्ट द्यायला हवा. डोंट वरी, समजलं मला तुला काय म्हणायचंय ते. आय नो, मी तुझ्या समोर खूप अपेक्षा ठेवतोय, पण सूर्या, तू नको टेन्शन घेऊस. तुला काय म्हणायचंय ना ते मला समजलंय. आय नो, जीजू आणि शिवादा तुला खूप जीव लावतात, कधीच परक्यासारखी वागणूक देत नाहीत.
तरी सुद्धा तू तुझ्या मर्यादा सांभाळून वागतोस, कारण तुला तुझी सत्य परिस्थिती माहिती आणि तीच परिस्थिती मी एक्सेप्ट करावी असं तुला वाटतंय, आणि ती मी केव्हाच एक्सेप्ट सुद्धा केलीये. मी त्या घरात धाकटी सून म्हणून येणार आहे, त्यामुळे मी त्याच पद्धतीने सगळ्यांशी वागावं अशी जी तुझी अपेक्षा आहे ना, ती मी नक्की पूर्ण करेन. आणि तसही धाकटेपणाचा इतका वर्षांचा अनुभव आहे माझा. सो चिल. थँक्यू मला समजून घेण्यासाठी. चलायचं का मग खाली? हो. त्याने तिला पुढे चालायचा इशारा केला. तशी ती नजर झुकवून पुढे चालू लागली. ते दोघे जिनाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेच होते. तितक्यात त्याने पुन्हा तिचा हात पकडला. काय झालं? साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तशी ती कमालीची लाजली. ज्याच्यासाठी आपण इतकं तयार झालोय त्याच्याकडून एक कॉम्प्लिमेंट तर व्हायलाच हवी ना. तिचं अवघडले पण लक्षात घेत त्याने तिचा हात सोडला. तसं ती साडी सावरत पुढे चालू लागली. थोड्याच वेळात ते दोघेही खाली आले. ते बघा आले आपले नवरा नवरी. शिवा त्या दोघांकडे बघत म्हणाला. तसं सर्वांनी पुन्हा एकदा एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं. आणि तो मात्र आता मी काय चुकीचं बोललो अशा अर्थाने सगळ्यांकडे बघत होता. रत्नाने आधीच सांगितल्याप्रमाणे खाली येताच राधा अक्कासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. तसा त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यानंतर राधाने संपत काकांचे सुद्धा आशीर्वाद घेतले. त्यांनी पण तिला आशीर्वाद दिला. त्या दोघांच्या पाया पडून ती सत्यजित जवळ आली आणि त्याच्या पाया पडायला खाली झुकतच होती. तितक्यात त्याने तिच्या खांद्याला पकडत तिला थांबवलं. बहिणी कधीच पाया पडत नसतात. तो तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. तसं तिला खूप गहिवरून आलं. सूर्या जिजूंना इतकं का म्हणतो याचा तिला पुन्हा एकदा प्रत्यय आला. गालात हसत ती पुढे सरकली तर तिथे शिवा बसलेला होता. ती त्याच्या पाया पडण्यासाठी खाली वाकणार तितक्यात तो उठून उभा राहिला. त्याने तिला एका बाजूने मिठी मारली. तसेच सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. सूर्याने तर डोक्यालाच हात लावला. तसा त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, पण हे बघून दिवाकर रावांनी वेगळा गैरसमज करून घेऊ नये म्हणून तो घाबरला होता. आजपासून तू माझी लाडकी बहीण. सूर्याने काही त्रास दिला तर सगळ्यात आधी मला येऊन सांगायचं. तुझ्या समोर फटकावेन मी त्याला. त्याच्या या वाक्यावर इतका वेळ त्याच्याकडे रागात बघणाऱ्या सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बदलले आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं. पुढे सूर्या होता. आता त्याच्या पाया पडायचं की नाही या संभ्रमात ती उभी होती. तिने दिवाकर रावांकडे पाहिलं तसं त्यांनी तिला डोळ्यांनीच पाया पड म्हणून इशारा केला. ती होकारार्थी मान डोलवत खाली झुकली. पण त्याआधीच सूर्याने तिचे हात पकडत तिला थांबवलं. भाई म्हणतो की बायकोची जागा कधीच पायाजवळ नसते, त्यामुळे तिला कधीच पाया पडू द्यायचं नाही. तो तिचे हात पकडत म्हणाला. तसं सत्यजितच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
दुर्वाला पण लगेच ती गोष्ट जाणवली की सत्यजितने आजपर्यंत तिला कधीही पाया पडू दिलं नव्हतं. फक्त पूजेच्या दिवशी ती जबरदस्ती त्याच्या पाया पडली होती, पण ते सुद्धा त्याला आवडलं नव्हतं. सूर्या खरंच सत्यजितची सावली आहे हे तिला प्रकर्षाने जाणवलं. फक्त तो सत्यजित इतका हुशार नव्हता. दुनियेचे डावपेच त्याला माहीत नव्हते. एखाद्या लहान निरागस मुलासारखा तो निर्मळ होता. राधा त्याच्याकडे बघून गालात हसली आणि लगेचच पुढे होत तिने तिच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि आत निघून गेली. सगळ्यांचा नाश्ता पाणी झाला आणि आता निघायची वेळ जवळ आली. दिवाकरराव, आमच्याकडून तरी हे लग्न फिक्स समजा, पण तरी पण तुमच्या काही अपेक्षा असतील किंवा राधाचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही स्पष्टपणे सांगा. आमची काय बी जबरदस्ती नाही. नाही, आमच्या काहीच अपेक्षा नाही आणि राधाचा निर्णय तिच्या चेहऱ्यावरूनच दिसतोय मला. तिला पण सूर्यजित पसंत आहेत. येत्या रविवारी आम्ही पुण्याला जाणार आहोत शिवासाठी मुलगी बघायला. ते एकदा फिक्स झालं की मग आपण साखरपुडा कधी करायचा ते ठरवून घेऊ. त्यानंतर बाकी बोलणी झाली आणि मग निघायची वेळ झाली. रत्ना, तुमची काही हरकत नसेल तर आम्ही राधाला कुंकू लावायचा कार्यक्रम आताच करून घ्यायचा का? हो, चालेल. दुर्वा, जा राधाला बोलवून आण, रत्ना म्हणाल्या. तसं दुर्वा जाऊन राधाला घेऊन आली. मग राधाला सूर्याजवळ बसवण्यात आलं. अक्कासाहेबांनी सोबत आणलेल्या सामानातून एक बॉक्स बाहेर काढला. दुर्वाने तो बॉक्स उघडला. तसं अक्कासाहेबांनी त्यातली साडी आणि दागिन्यांचा बॉक्स हातात घेतला. त्यांनी ते सामान टेबलवर ठेवलं आणि मग राधाला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली. राधाचा आनंद तर गगनात मावत नव्हता. तिला सगळं स्वप्नवत वाटत होतं. सूर्या पण खुश होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून संपत काका खुश होते. नकळतपणे भूतकाळातल्या आठवणी त्यांच्या डोळ्यांसमोर आल्या, पण त्या आठवण्यात आता काहीही अर्थ नव्हता. पाटलांच्या धाकल्या सुनबाईला आमच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू. अक्कासाहेब ती साडी आणि दागिन्यांचा बॉक्स तिच्या मांडीवर ठेवत म्हणाल्या. तशी ती कम्मालीची लाजली. दिवाकररावांनी रत्नाला इशारा केला तशा त्या आत निघून गेल्या आणि त्यांनी पण एक बॉक्स दिवाकररावांच्या हातात दिला. रत्नाने ते कुंकवाचं ताट हातात घेतलं आणि सूर्याचं औक्षण केलं. औक्षण करून त्या बाजूला झाल्या तसं दिवाकरराव पुढे झाले आणि त्यांनी तो नारळ आणि बॉक्स हातात घेतला आणि सूर्यासमोर पकडला. अहो, हे कशाला? रीत आहे, पूर्ण करावी लागते. घ्या, दिवाकर म्हणाले. तसं त्याने अक्कासाहेबांकडे पाहिलं. अक्कासाहेबांनी पण मान डोलवली. तसं त्याने तो बॉक्स हातात घेतला. दिवाकररावांनी आधीच त्याच्यासाठी तो ड्रेस घेऊन ठेवला होता. आज ऑफिशियली राधा आणि सूर्या एंगेज झाले होते. आता राधा निंबाळकर लवकरच सौभाग्यवती राधा सूर्यजित पाटील म्हणून ओळखली जाणार होती. तेव्हा जरी एक नातं जबरदस्तीने जोडलं गेलं होतं, पण त्याच नात्यामुळे आजचं हे दुसरं नातं सर्वांच्या मर्जीने
आणि आनंदाने एकत्र बांधलं गेलं होतं. त्यानंतर दिवाकर रावांनी संपत काका, सत्यजित आणि शिवराजला पण गंध लावून आणि शाल देऊन त्यांचे आभार मानले. आत्ता कुठे सत्यजितला घराचा मोठा जावई म्हणून योग्य तो मान सन्मान मिळत होता. ते बघून दुर्वा सुद्धा खुश होती. फायनली सगळा कार्यक्रम उरकला. तसं निंबाळकर फॅमिलीचा निरोप घेऊन पाटील फॅमिली घरी जायला निघाली. सर्वजण गाडीत बसले. गाडीत बसल्यावर सूर्याने तिरपी नजर करून दाराकडे पाहिलं, तर ती दारातूनच त्याला एकटक बघत होती. खूप खुश होती ती आज, आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिच्याकडे बघून तो गालातच हसला. नवरदेव, तुमची परमिशन असेल तर निघायचं का आता? शिवा त्याच्याकडे बघत म्हणाला. तसं त्याने दुसरीकडे नजर वळवली. शिवाच्या या वाक्यावर बाकी सगळे मात्र हसले, फक्त सत्यजित सोडून. राधाला तर खूपच लाजल्यासारखं झालं. तशी ती पळतच आत निघून गेली. चला, येतो आम्ही. हो, या. आई बाबा, काळजी घ्या. हो, तुम्ही पण सगळे काळजी घ्या. निरोप समारंभ आवरता शिवाने गाडी सुरू केली आणि ते घराच्या दिशेने जायला निघाले. ते तिथून मेन रोडला लागले. शिवा, गाडी थांबव, सत्यजित म्हणाला. तसा शिवाने ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली. काय झालं भाई? सत्यजित मात्र काही न बोलता खाली उतरला. आणि फिरून ड्रायव्हिंग सीट जवळ आला. खाली उतर. काय झालं भाई? मी म्हणालो खाली उतर. सत्यजित रागीट आवाजात म्हणाला. तसं तो खाली उतरला. तो खाली उतरताच सत्यजित आत बसला आणि त्याने सीट बेल्ट लावला. भाई, अरे मी चालवतो ना गाडी. इथून आपलं घर एक्झॅक्ट 5 किलोमीटर आहे आणि आता तू पायी घरी येणार आहेस. चुकूनही कॅब किंवा रिक्षा केलीस तर याद राख. अहो, असं काय करताय? एवढ्या उन्हाचं कसं चालत येईल तो? जसं नको तिथे तोंड चालवतो ना, तसंच आता पाय चालवत घरी येईल तो. हो ना शिवा? असं असेल तर मी पण त्याच्यासोबत पायी घरी येते. जशी तुझी इच्छा. वहिनी, मी येतो, तू जा. नाही नाही, तू जर पायी येणार असशील तर मी पण पायीच येणार. असं म्हणत दुर्वा खाली उतरली. ती खाली उतरताच सत्यजितने गाडी स्टार्ट केली. कुणी कितीही धमक्या दिल्या तरी त्याचा तो निर्णय बदलणार नव्हता. वहिनी, ऐक माझं. खूप ऊन आहे, मला जॉगिंगमुळे सवय आहे. मी येतो घरी, तू बस बरं आत. अरे पण. अगं मी येतो म्हटलं ना. सॉरी भाई. शिवा दुर्वाच्या बाजूचं दार बंद करत म्हणाला. पण सॉरीवर काहीही उत्तर न देता सत्यजितने गाडी स्टार्ट केली.
आणि निघून गेला. भाई, खरंच खूप ऊन आहे रे. तुला त्याला कंपनी द्यायची असेल तर तू सुद्धा खाली उतरू शकतोस. असं म्हणत सत्यजितने गाडी थांबवली. सूर्या, निदान तू तरी शांत बस. सॉरी वहिनी. असं म्हणत सूर्या खाली उतरला. सूर्या, सॉरी वहिनी, मी त्याला एकट्याला नाही सोडू शकत. तुम्ही जा, आम्ही दोघं येतो. सत्यजितने एक सुस्कारा सोडला आणि गाडी स्टार्ट केली. जीत, कधी कधी तुम्ही खूप कठोर वागता आणि अक्का तुम्ही अन्न का काही बोलत नाही. कारण तो जे काही करतो ना तो त्यांच्या भल्यासाठीच करतो. शिवाचं वागणं बघितलंस ना व तू. पाहुण्यांसमोर कोणी असं वागतं का? अक्का, त्याचा स्वभाव आहे तसा, म्हणून कोणी अशी शिक्षा देतं का? शिवा एकटाच पायी पायी चालत होता. तितक्यात त्याला समोरून सूर्य येताना दिसला. तू काय करतोय बे इथे? तुला कंपनी द्यायला आलोय. लग्न ठरलंय तुझं, काळा पडशील उन्हाने. आपलं लग्न सोबतच होणार आहे, तेव्हा आता सोबतच काळे पडू. कुत्र्या, हनीमूनच्या दिवशी तरी एकटं सोडशील ना मला? डोंट वरी शिवादा, त्या दिवशी मी पण बिझीच असणार आहे. सूर्या त्याला डोळा मारत म्हणाला. तसं दोघही हसू लागले आणि त्या कडक उन्हात खालच्या दगडांना ठोकरा मारत दोघेही पायी पायी चालू लागले. ते कॅब करू शकत होते, रिक्षाने सुद्धा जाऊ शकत होते. आपल्या मागे बघायला कोणीही माणसं नाहीत हे शिवाला माहित होतं, पण तरीही ते चालत होते. कारण त्यांच्या भाईचा तसा हुकूम होता.